जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. बंधू भगिनींनो, आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे भाऊ बहिणीच्या प्रेमाची म्हणजेच रक्षाबंधनाची कथा. रक्षाबंधन याविषयी वेगवेगळ्या कथा पुराणामध्ये व इतिहास काळामध्ये सांगितले जातात. त्यापैकी बळीराजाची व महालक्ष्मीची रक्षाबंधनाची कथा आणि श्रीकृष्ण व द्रौपदीची रक्षाबंधनाची कथा मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. बंधू भगिनींनो, आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, ही नम्र विनंती. चला तर मग आता ऐकूया बळीराजा व लक्ष्मी देवीची रक्षाबंधनाची कथा. बळीराजा हा अत्यंत उदार राजा होता. तो भगवान विष्णूंचा फार मोठा भक्त होता. एकदा त्यांनी यज्ञाचे आयोजन केले. दरम्यान भगवान विष्णूने त्यांची परीक्षा घेण्यासाठी वामन अवतार घेतला आणि बळीराजाला 3 पावले जमीन दान करण्यास सांगितले. पण भगवान विष्णूने संपूर्ण पृथ्वी आणि आकाश 2 पावलामध्ये व्यापून टाकले. यावरून बळीराजाला समजले की प्रत्यक्ष देव त्यांची परीक्षा घेत आहे. तेव्हा बळीराजाने देवाचा पाय डोक्यावर ठेवला. मग त्याने भगवंताकडे विनवणी केली की आता माझे सर्व काही संपले आहे. हे परमेश्वरा, माझी विनंती मान्य करा आणि माझ्या बरोबर पाताळात राहा. भगवंतांनी भक्ताची विनंती मान्य केली आणि वैकुंठ सोडले आणि पाताळ लोकात गेले. दुसरीकडे लक्ष्मी देवी नाराज झाली. मग तिने लीला केली आणि राजा बळीच्या समोर गरीब स्त्री बनून आली आणि राजा बळीला राखी बांधली. बळीराजा म्हणाला की माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही. यावर लक्ष्मी तिच्या मूळ रूपात प्रगट झाली आणि म्हणाली की तुझ्याकडे साक्षात देव आहे, मला तेच हवे आहे. मी फक्त भगवान विष्णूंना घेण्यासाठी आले आहे. तेव्हा बळीराजा लक्ष्मी देवीला म्हणाले की तुम्ही भगवान विष्णूंना आपल्या सोबत घेऊन जाऊ शकता. निघताना भगवान विष्णूंनी बळीराजाला दरवर्षी 4 महिने पाताळ लोकात वास्तव्य करण्याचे वरदान दिले. हे 4 महिने देवशयनी एकादशी पासून देव उठणे एकादशी पर्यंत चातुर्मास म्हणून ओळखले जाते. चला तर मग आता ऐकूया श्रीकृष्ण व द्रौपदी यांची कथा. श्रीकृष्णाच्या सभेत शिशुपाल नावाचा राजा होता, जो अनीतीने वागणारा राजा होता. आपल्या वचनानुसार श्रीकृष्णाने राजा शिशुपालाचे 100 गुन्हे माफ केले होते. म्हणजेच राजा शिशुपाल 100 चुका करण्यास मोकळा होता. एके दिवशी राजा शिशुपालाने आपल्या गुन्ह्याची मर्यादा ओलांडली आणि 101 वा गुन्हा केला. त्याने श्रीकृष्णाविरुद्ध अपशब्द वापरले. त्याच्या गुन्ह्याची हद्द ओलांडताच श्रीकृष्णाने राजदरबारात आपले सुदर्शन चक्र चालवून त्याचे मस्तक छाटले. हे करत असताना श्रीकृष्णाच्या बोटाला सुदर्शन चक्राने दुखापत झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. हे पाहून तिथे उभ्या असलेल्या द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या बोटावरील जखमेला बांधले. त्या क्षणापासून श्रीकृष्णाने द्रौपदीला आपली बहीण म्हणून स्वीकारले आणि तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितले की जेव्हाही ती संकटात सापडेल तेव्हा ती श्रीकृष्णाला बोलावू शकते. जेव्हा धृतराष्ट्राच्या दरबारात द्रौपदीचा दुःशासनाकडून जाहीरपणे चिरहरण केला जात होता आणि तिची साडी उतरवण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा द्रौपदीने तिच्या भावाला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला बोलावले. आपल्या बहिणीची हाक ऐकून आणि तिला दुःखात पाहून श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याने तिची साडी मोठी केली. आपल्या बहिणीची लाज वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने द्रौपदीची साडी इतकी मोठी केली होती की दुःशासन तिची साडी ओढून थकला होता.
दरबारात साडीचा डोंगर उभा राहिला होता, पण ती साडी संपली नाही. अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडली.